आणि चांगल्या चांगल्या टुर्नामेंट्स या सर तर खेळाडूंनी गाजवलेले असे रायगडचे खेळाडू तुम्ही पाहिले जे 7 समुद्र पार गेले. आज याच रायगडचा संघ आपण पाहताय. खरं तर जिथे तर एका बाजूला मुंबईचा संघ घाटला. या दोन संघामध्ये बिग फाईट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. मुद्दूशेठ अकबारे साहेबांनी मागच्या सामन्यामध्ये षटकारासाठी पारितोषिक लावलं होतं. अनाउन्समेंट करण्या अगोदर सामना संपला. परंतु यानंतर मुद्दूशेठ 11 RCC पेठ विपक्ष एका बाजूला असेल. खरं तर भूमी 11 मांडा. चला सामना सुरू करा. आपण मॅच चालू करा. बॉलिंग मार्कवरती पहिल्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होताना आपण पाहताय. चेतन भानत हा खेळाडू चेतन भानत पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती आलेला आहे. घाटला टीम मुंबई बेल्ट मधला मुंबई परिसरातला हा संघ तर एका बाजूला जितवाई जिते. चार षटकांचा सामना. गोलंदाज सज्ज होतो चेतन आणि समोर फलंदाज असेल त्या ठिकाणी स्ट्राईक एंडला. यस लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली. निलेश पाटील हा खेळाडू 40+ मास्टर आहे. निलेश हाफ ट्रॅकर पहिल्याच बॉलवरती आपला झलवा आपला अंदाज दाखवत असताना हुक केला. बॉलला पाठवलाय लॉंग लेगच्या बाहेर. 6 धाबा षटकार. पहिल्याच बॉलवरती निलेश पाटील सबसे कातिल आणि षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. त्रिधा 11 जितवाई जिते या टीमला आपण पाहताय. खरं तर उलव्याच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर हा पुरस्कार निलेशला मिळाला होता. स्पोर्ट्स सायकल चा मानकरी हा खेळाडू राहिला. थोडासा आपण पाहिला अँगल बनवला. अगदी बाहेर काढला चेंडू. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. त्यामुळे एक्स्ट्रामध्ये भर पडेल. अतिरिक्त रन्स खर्च करतो त्या ठिकाणी चेतन हा गोलंदाज. मध्यरात्र होत चालले. त्यामुळे आता नक्कीच विनंती करेन प्रत्येक संघांना आपण ओव्हर रेट मेंटेन करा. बरोबर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला हे सत्र समाप्त करायचं आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपये हरेससाठी पारितोषिक आलंय मुद्दूशेठ अकबारी यांच्या वतीने. परंतु इथे पिकअप शॉट स्लॉग हिट करताना मात्र बॉलला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. सीमा पार षटकार. तर मागील 2 वर्षाचा कालखंड आपण जर पाहिला निलेश पाटील यांच्या वाट्याला प्रचंड बॅकपॅच आला होता. तेव्हा चर्चा व्हायची आता निलेशला रिटायरमेंट घ्यावी लागेल. परंतु निलेशने मात्र मागे वळून पाहिलं नाही. या टीकाकारांना त्याने चांगलं प्रत्युत्तर दिलं. यंदाचा हंगाम अक्षरशः या खेळाडूने गाजवला. अप्रतिम फलंदाजी बिमर. बॅटला कनेक्ट झाला असता तर आणखीन धावा आल्या असत्या. परंतु निलेश स्वतःवरती निराश आता झाला. यस फ्रीड बॉल नेक्स्ट बॉल फ्रीड असेल. बिमर कॉल. त्यामुळे एक्स्ट्रा रन मात्र खर्च करतात त्या ठिकाणी चेतन भानत हा खेळाडू यंग टॅलेंट आहे. खरं तर घाटला संघाचा नेक्स्ट बॉल फ्रीट. समोर असेल निलेश पाटील. 14 धावा स्कोर कार्डवरती आपण लागताना पाहताय. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. व्हाईट जर्सी परिधान केलेले खेळाडू घाटला संघाच्या आपण पाहतात. एका बाजूला जिथे टीम बॅटिंग करताना फ्रीड बॉल स्वीप केला बॉलला आणि पुन्हा एकदा कलात्मक फटका. ऍडजस्टेबल फटका. स्क्वेअर लेगला मात्र बॉल निघाला गोळीच्या वेगाने. सीमा पार चौकार. खेळ आणि का खेळू नये याचं उत्तम उदाहरण ज्वलंत उदाहरण त्याने आता या इनिंगमध्ये दाखवलं. समोर प्रतिस्पर्धी मुंबईचा संघ आहे. आता मुंबईच्या संघासमोर मात्र तितकीच चांगली फलंदाजी आपण करताना खेळाडूला पाहिलं. हलकीशी कडा घेत बॉल शरीराचा भेद घेताना आपण पाहिलं. ही धाव निलेश पाटील यांच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा आपण जर पाहिलं धाव फलकावरती 19 धावा बिनबाद 19 अशी ही धावसंख्या धाव फलकावरती आहे. मागचा बॉल फ्रीट त्याच्यावरती चौकार. प्रत्येक षटकाराला हरेश गावंडला मुद्दूशेठ अकबारे यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आलंय.
पेण तालुक्यातील नव्हे तर रायगड जिल्ह्यातील एक अष्टपैलू खेळाडू. तेज तरार यॉर्कर, क्या बात आहे, सटीक यॉर्कर, तीक्ष्ण यॉर्कर पाहायला मिळाला. आणि इथे आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. चला नेक्स्ट मॅचसाठी पेठ आणि एका बाजूला असेल भूमी 11 मांडा, मुद्दूशेठ 11 आरसीचे पेठ, तर एका बाजूला असेल भूमी 11 मांडा. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. या पहिल्या सत्रानंतर आपण लगेच टॉसकडे वळणार आहोत. आजच्या रात्रीमधला हा सामना. पुन्हा एकदा फुल लेन बॉल, शॉर्ट मिड विकेटला ड्राईव्ह करत असताना बॉल वेगाने सिंगल घेतले. जर का स्टम्प्सला हिट झाला असं तर कदाचित हरेशला परतावं लागलं असं. पण तो नेमबाजीमध्ये निष्णात व्हावं लागेल. फिल्डरला 1 रन या बॉलवरती मिळाली आणि या एका रनच्या मदतीने पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धावसंख्या आली धाव फलकावरती बिनबाद 20 धाबा. त्रिधा 11 जितवाई जिते, तर एका बाजूला घाटलागाव चेंबूर या टीमला आपण पाहताय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 20 धाबा धाव फलकावरती आपण लागताना पाहू शकाल. या मॅचमध्ये सुरुवात चांगली झाली आहे, परंतु सातत्य टिकवावं लागेल. आज खरं तर प्रीतम मस्के हा खेळाडू टीममध्ये नाही आहे. टीमचा सरसेनापती, सर्वोत्तम आक्रमक खेळाडू. सेकंड ओव्हरमध्ये दुर्वेश पाटील हा गोलंदाज बॉलिंग मार्कवर द्याला. नेक्स्ट मॅच भूमी 11 मांडा विपक्ष मुद्दूशेठ 11 आरसीसी पेठ रातो के कातिल. या दोन संघांमध्ये ही लढत पाहायला मिळेल. आणखी एक मोठी फाईट. दुर्वेश पाटील हा खरं तर खेळाडू बॉलिंग मार्कवर द्यालाय. घाटला संघाचा खेळाडू. फार एंड कडून आपण पाहताय खरं तर हे षटक असेल. चला स्पीडअप करा प्लीज. हरेश गावन हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला. काल सेमीफायनलमध्ये घोडिवलीच्या स्पर्धेमध्ये पराभूत झाला जिते संघ. ज्या संघाने पहिल्या मॅचमध्ये वाशिवली संघाला पराभूत केलं, त्याच वेळेला दुसऱ्या सामन्यामध्ये बलाढ्य चांभारली संघाला देखील पराभूत करण्याचा कारनामा या टीमने केलाय. त्यामुळे आता इथे देखील चमकदार कामगिरी या संघाकडून होईल का हे पाहावं लागेल. ए पोलमध्ये खेळताना मात्र नक्कीच त्यांचं कौतुक करावं लागेल. धाडस आणि त्यांचा परफॉर्मन्स तो देखील तितकाच दमदार राहिलाय. हरेश गावंडला प्रत्येक षटकारासाठी मुद्दूशेठ 11 मुद्दूबाई अकबर यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक. पायात यॉर्कर टाकलाय. आणि खतर मुद्दूशेठ यांचा बॅनर आहे अगदी मागे आपण पाहता. त्या बॅनरला डायरेक्ट हिट केला तर 1000चं पारितोषिक. श्रेयस बाळा यांच्या माध्यमातून आम्हाला सूचना मिळाली. मुद्दूशेठ यांच्या वतीने पारितोषिक आलाय. बॅनर हिटला तब्बल 1000. पुन्हा एकदा शरीराचा भेद घेणारा हा चेंडू. थोडासा अक्रॉस लाईन खेळायचं होतं, परंतु प्रॉपर कनेक्शन नाही आहे, टायमिंग नाही आहे. त्यामुळे सिंगल रन घेताना आपण हरेशला पाहिलं. हरेशने इनिंगमध्ये आतापर्यंत संघर्ष केला आहे, परंतु एका बाजूने निलेश पाटील त्याने अप्रतिम फलंदाजी केली. 5 मध्ये 17 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. 40+ 1 धाव उत्तम आरोग्यासाठी असं म्हणतात. आणि खतर हा 40+ मास्टर अजूनही त्याच्यामध्ये असणारी खतर फलंदाजीची दाहकता आपण पाहिली. वाईट बॉल इशारा पंचांकडून आलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टम्प्स. गोलंदाज त्या ठिकाणी आहेत. खरं तर बॉलिंग मार्कवर दुर्वेश पाटील. त्याचा हा बॉल वाईट बॉलचा इशारा पंचांकडून पाहायला मिळाला. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्या आपण पाहिली धाव फलकावरती बिनबाद 22. भूमी 11 फणसडोंगरी संघाचे पॅकर निलेश दादा आता त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे. मागे खेळला हा फटका फाईन लेगच्या दिशेने मात्र बॉल चाललाय सीमा पार. इथे मात्र आला निलेशच्या बॅटमधून हा फाईन चौकार. चौकार पाहायला मिळाला निलेश पाटील यांच्या बॅटमधून. धावांची गती वाढवतोय हा खेळाडू. जिथे संघाला खरं तर मोठं टार्गेट उभा राहायचं या मॅचमध्ये. आणि चांगली बॅटिंग आतापर्यंत निलेशने साकारली. थोडंसं आपण पाहिलं गती परिवर्तन. स्विंग आणि मिस असं नाही आहे, परंतु 1 रन घेतले असता त्या ठिकाणी आपण पाहिला प्लेसमेंट चांगली होती. मिस झालेला नाही बॉल. थोडंसं गती काढली होती त्या ठिकाणी. सिंगल घेत असताना दोन्ही खेळाडू सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हणता येईल. मोठे फटके जरूर येतात आणि त्यानंतर सिंगल डबलवरती देखील भर दिला जातोय फलंदाजांकडून. पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी. आतापर्यंत 27 धावा 1.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती पुन्हा एकदा अतिशय वेगवान चेंडू. हरेश गावंडला या मॅचमध्ये फारसा इम्पॅक्ट टाकता आलेला नाहीये अजूनपर्यंत. जो ज्या बॅटिंगसाठी हा खेळाडू ओळखला जातो ती बॅटिंग त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालेली नाहीये. दबाव हरेश गावंडवरती आपण मारताना पाहिला. अजय चला इथून आमचे टी स्टॉलचे मालक यांना सूचना असेल लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचा.
27 धावा या धावफलकावरती आहेत. दुर्वेश पाटीलचा हा बॉल पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा होता, अगदी लांबून पिक केला होता, परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये, परंतु मिड विकेटला एक रन घेऊन जातील हे दोन्ही खेळाडू. एक धाव मात्र या बॉलवरती मिळाली. या ओव्हरमध्ये केलं दुर्वेश पाटीलला कमबॅक. सेकंड ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आल्या स्कोर कार्डवरती. बिनबाद 28 म्हणजे फक्त 8च धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या दुर्वेश पाटील या गोलंदाजाने. ग्रेट कमबॅक. डीजे प्लीज. खेळ संपला. 28वा धावफलकावरती आता अंतिम 2 षटकं बाकी आहेत. स्लॉग ओव्हरची 2 षटकं. सामने हे 4 षटकांचे आहेत आणि तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये प्रणित पंडारे हा खेळाडूला तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये. आमचे खरं तर बंधू म्हात्रे बिग फॅन हरेश गावणचे आहेत. खरं तर कट्टर समर्थक होणं हे देखील फार एक मोठी गोष्ट असते एखाद्या खेळाडूची. आपण पाहिला असेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर किंवा भारतीय संघाचा कट्टर फॅन सुधीर, जो भारतीय ध्वज त्याच्या पूर्ण बॉडीवरती स्केच करून प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचा लकी प्रेक्षक, तसा हरेश गावणचा एक निष्ठावंत आणि कट्टर चाहता म्हणजे बंधू म्हात्रे. तेही सामन्याचा आनंद घेत आहेत आणि अगदी ते चांगले मित्र देखील आहेत. तर त्यांचंही मनापासून स्वागत आम्ही इथे करत आहोत. यस रातो के कातिल पेठ संघाचे कॅप्टन सोहेल शेख, त्यांचे इथं आगमन. वेलकम, आपलं स्वागत. याही वेळेला लेन बॉल बॅक टू द बॉलर. पुन्हा एकदा डॉट बॉल. हरेश गावणवरती दबाव इथे मात्र क्रिएट केलाय त्या ठिकाणी घाटला संघाच्या गोलंदाजाने. खरं तर असं म्हणतात जंजीर में जकडा है हरेश गावण को, त्यातून बाहेर त्याला निघावं लागेल आणि बाहेर निघण्यासाठी एखादा मोठा फटकाच खेळावा लागेल. जो प्रेशर जो दबाव त्याच्यावरती वाढलाय तो कमी करायचा असेल तर तुम्हाला एक मोठा फटका खेळावा लागेल. एका बाजूला 7-22 निलेश पाटील तर दुसऱ्या बाजूला 7 बॉल फक्त 3 हे चित्र आपण मैदानामध्ये पाहता. त्यामुळे प्रेशर थोडंसं हरेश गावणवरती वाढताना पाहिलं. याच प्रेशरमध्ये हा चुकीचा फटका, ताकद कमी होती या फटक्यामध्ये, फटका फसलाय आणि मोठा धक्का बसलाय हरेश गावणच्या स्वरूपात. कॅप्टन दी डिपार्ट पहिला खेळाडू बाद जिथे संघाचा. पहिला खेळाडू बाद झाला. त्यानंतर मैदानाकडे चालला रोहित म्हात्रे हा खेळाडू. खरं तर जिथे गावाला एक वेगळा इतिहास आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. बरेचसे जुने जाणते खेळाडू त्यांनी मात्र या खरं तर जिथे संघाच्या क्रिकेटला खरं तर गती आणि दिशा दिली असे हे जुने जाणते खेळाडू आपण पाहिले, ज्यामध्ये आता अपकमिंग यंगस्टर असं म्हणतात नवे पर्व युवा सर्व 40+ मास्टर अजूनही मैदानामध्ये दमकम दाखवतो निलेश पाटील आणि त्याच्या बरोबरीने यंगस्टर रोहितला देखील त्याच धाटणीची फलंदाजी करावी लागेल. गॅपमध्ये फटका चालला, बॉल 1 बाउन्स ओव्हर द लाईन. आउटफील्ड टर्नक, आउटफील्ड फास्ट आहे आणि त्याचा फायदा झालाय रोहित म्हात्रेला. 4 धावा चौकार. धन्यवाद डीजे, थोडासा वेळ कमी घ्या. चौकार पाहिला. सलग 3 षटकार कोणत्याही फलंदाजाने मारले तर मुद्दुशेठ अकवारी यांच्या वतीने तब्बल 3000चं कॅश प्राइज असेल फलंदाजांना. सलग 3 षटकार फक्त दिशा दिली आहे. यावेळेला आपण पाहिला बॉल गॅपमध्ये निघाला, गली आणि पॉइंटच्या मधून फरार झालाय. बॉल चालला सीमा पार. रसमधील 4 चौकार. यस, रिव्ह्यू घेण्यात आला. तिसऱ्या पंचांकडे नक्कीच मागणी केली जाईल. अंपायर्स कॉल त्या ठिकाणी घेतलाय. स्क्वेअरलेग पंचाने अंपायर पाहत बसले, कदाचित खेळाडू रिव्ह्यू वापरतील फलंदाज, पण तो अंपायर्स कॉल चेक केला जाईल. हा फटका ज्या ठिकाणी बॉल अटेम्प्ट केलाय तिथला हाईट फॅक्टर हे ग्राह्य धरलं जाईल आणि स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आम्ही चेक करतोय.
तिसरे अंपायर आमच्या बंटी म्हात्रे हे देखील आमच्या समोर जॉईन झाले. चला मांडा संघाचा कॅप्टन आपण या व्यासपीठावरती. यस तेही आलेले आहेत टॉससाठी. पुढची मॅच मुद्दुबाई 11 RCC पेठ. इट्स अ बीमर +4. इथे मात्र पंजा मिळेल. नेक्स्ट बॉल फ्रीट. मोमेंटम आता मिळाला जिते संघाला. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर हरेश गावणचा विकेट. असं वाटलं होतं कदाचित दडपण वाढेल जिते संघावरती, परंतु त्याच वेळेला रोहित संघाच्या मदतीला धावून आला. त्याने एक चौकार मारला, दुसरा चौकार देखील मारला बीमरवरती. आता पुढचा बॉल फ्रीट असेल. नेक्स्ट बॉल फ्रीट. एक गडी बाद 37. 2.3 चेंडूचा खेळ संपलाय. फ्रीट बॉलचा सामना करेल रोहित म्हात्रे हा खेळाडू. उघडा डोळे पहा नीट. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल आणि समोर रोहित म्हात्रे. यावेळेला प्रचंड वेगाने लेंथ बॉल टाकलाय बघा. परत एकदा तोच प्रयत्न होता. मागचा बॉल फुल टॉस आणि त्यानंतर आपण पाहिला लेंथ बॉलचा वापर केलाय. टप्पा चांगला होता, ॲक्युरेट टप्पा. लेंथ चांगली होती, त्याच वेळेला आपण पाहिलं गती भरपूर होती. गती आणि मती या दोन्ही गोष्टींचा वापर या गोलंदाजाने केला या बॉलवरती. त्यामुळे फायदा झाला. कधी फिल्डिंग ठिकाणी गाठला टीमला. धावसंख्या स्कोर कार्डमध्ये स्थिरावलेली. एक गडी बाद 37. तिसरं षटक मार्गस्थ असताना जास्तीत जास्त धावा कशा बनवता येतील हा प्रयत्न करतील फलंदाज. यावेळेला ऑन द राईज खेळले. बॉलने उंची घेतली आणि अंतर देखील कापलं. लॉंग अँड स्ट्रॉंग रोहित म्हात्रेचा हा धमाका षटकार. काय फटका सजवलाय, पाहत बसावा. खरं तर हा पुलचा फटका मला आठवण झाली रोहित शर्माची. कारण इतक्या वेगाने टॉस झालेला बॉल ज्याच्यामध्ये गती होती त्याला टाइम करणं, ॲक्युरेट टायमिंग या फटक्यामध्ये आपण पाहिलं. आणि सर्वात लांब षटकार आजच्या रात्रीमधला. उंची देखील तेवढीच. रोडच्या बाहेर हा बॉल गेलाय. भरपूर लांब स्क्वेअर लेगला रोहितने मारलाय. लांब लचक उत्तुंग असा षटकार. लीलाधर ठाकूर इल्लू ते देखील या संघाचे सर्वात अनुभवी खेळाडू आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली घडलेला हा रोहित म्हात्रे. त्याला आपण पाहताय. एक काल आपण पाहिला खरं तर निलेश असतील, लीलाधर असतील, हरेश गावण असे बरेचसे सिनियर खेळाडू जिथे संघाचे ज्यांचा आम्ही खेळ पाहिला. परंतु यंगस्टर आता प्रभावित कामगिरी करू लागलेले आहेत. त्यामध्ये रोहित हे नाव चर्चेमध्ये राहिलं. सातत्याने अष्टपैलू भूमिका त्याने साकारली. ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर तितका चांगला फिल्डर देखील राहिला. तो मात्र स्ट्रायकिंग एंडला धावा बनवतो. आणखी एक याही वेळेला लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, पण त्याही पेक्षा चांगली फिल्डिंग. क्या बात आहे. रनिंग कॅच हा षटकार असता, पण कॅच चांगली पकडली आहे. ज्या खेळाडूने 2 चौकार षटकार मारले त्याला बाद करण्यामध्ये आता घाटला टीमला यश मिळालं. दुसरा धक्का असेल बॅटिंग करताना जिते टीमला. क्रीडा 11 जितवाई जिते विपक्ष मैदानामध्ये घाटला असा हा सामना. नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय. इनट नंबर 4 नौका खेळाडू केतन म्हात्रे. लास्ट ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर त्याला गोलंदाज ठिकाणी शुभम जाधव हा खेळाडू. शुभम जाधव नाव ऐकलं की माणगावचा शुभम जाधव तुम्हाला आठवेल. रायगड टेनिस बॉलमधला आणखीन एक दमदार खेळाडू पदू घाटला संघाचा शुभम जाधव. इथे मात्र बॉलिंग मार्कवर त्याला सलग 3 षटकार कोणत्याही फलंदाजाने जिथे संघाच्या मारले. तर मुद्दुशेठ अकबर यांच्या वतीने तब्बल 3000 त्या खेळाडूला कॅश प्राईज राहील. आणि बॅनरला त्यांच्या हिट केला तर तब्बल 1000 त्या फलंदाजाला दिलं जाईल पारितोषिक. आणि हे शेवटचं षटक आहे, लास्ट ओव्हर. या ओव्हरमध्ये येणारा धावा फार महत्त्वाच्या राहतील. शुभम जाधव या षटकामध्ये बॉलिंग मार्कवर त्याला समोर अनुभवी खेळाडू निलेश पाटील ज्याने आतापर्यंत 7 बॉलमध्ये 22 धावा असं योगदान आपल्या टीमला दिलंय. तो खेळाडू स्टार्टिंग एंडला. पण तो नेक्स्ट मॅच आणखीन एक मोठी लढत मांडा विपक्ष पेठ. याही वेळेला आपण पाहिला कदर गुडलेनमध्ये हा बॉल टाकलाय. परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हणता येईल. बॉल थोडा राईज झाला. टर्न विथ बाउन्स. विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना पण हा चेंडू पाहिला. आणखीन एक निर्धाव चेंडू या इनिंगमधला. धावसंख्या मात्र स्कोर कार्डमध्ये स्थिरावलेली आपण पाहता. तब्बल धावा आहेत त्या ठिकाणी 43. यस तिसऱ्या पंचांची मागणी आली. वाईटसाठी कदर हा निर्णय रिव्ह्यू घेण्यात आला. चला चेक केलं जाईल.
खरं सोहेल बॅटिंग टीम रिव्ह्यू यस ठराविक कालावधी असतो रिव्ह्यूसाठी. आय थिंक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पहिला 10 सेकंद, त्यानंतर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाही. त्यामुळे रिव्ह्यू तुम्हाला घ्यायचा असेल तेव्हा तात्काळ घ्या. अधिकचा वेळ घ्याल आणि नंतर रिव्ह्यू घ्याल तर तो रिव्ह्यू कन्सिडर केला जाणार नाही, ग्राह्य धरला जाणार नाही. याची नोंद प्रत्येक टीमने घ्या. तर चेक केलं जाईल. अंपायर्स कॉल आहे खरं तर फेअर डिलिव्हरी निर्धाव चेंडू आणि अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलं बॅटिंग टीमने. चेक केलं जाईल वाईड आहे की नाही हे पाहिलं जाईल. स्टार टेनिस क्रिकेट या लाईव्हच्या माध्यमातून चेक केलं जाईल. दूध का दूध और पाणी का पाणी, उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी सर्व्हिस या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं. या स्पर्धेला ग्लॅमर प्राप्त करून देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपण होताना पाहत आहे. वाईट बॉल कॉल, त्यामुळे नक्कीच हा निर्णय रिव्ह्यू अतिशय योग्य होता, सक्सेसफुल राहिला. त्यामुळे आणखीन एक रिव्ह्यू मिळेल जिथे टीमला पंचांचा इशारा वाईट बॉल आला. त्यामुळे अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा 44 44. योग्य क्षणाला रिव्ह्यूचा वापर केला जिते संघाने. त्यामुळे 44 वरती पोहोचलाय जिते संघ. रिव्हर्सचा प्रयत्न केलाय आणि या रिव्हर्सच्या फटक्यावरती आला 4 धावा. हा रिव्हर्सचा फटका मला आताही आठवला मैत्री चषकामधला फायनलचा सामना 1 बॉल 3. तेव्हा निलेशने धाडस दाखवलं रिव्हर्स फटका मारण्याचा. त्याने रिव्हर्स चौकार मारत पातान टीमला पराभूत केलं होतं आणि चॅम्पियन त्या स्पर्धेमध्ये जिते संघ ठरला होता. जर त्या रिव्हर्स फटक्यामध्ये 1 रन आली नसती तर या निलेशला टीका सहन करावा लागल्याचं प्रेक्षकांकडून. परंतु धाडस त्याने दाखवलं आणि बऱ्याच ठिकाणी ओवळ्याच्या मैदानात देखील त्यांनी हे फटके मारले. ओलिव्याच्या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी ती कामगिरी केली आणि इथे थोडासा गतीमध्ये मिश्रण आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी रिव्ह्यूचा वापर केलाय. चेक केलं जाईल. यस, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आला जो रिव्ह्यू मागचा सक्सेसफुल राहिला. त्यामुळे आणखीन एक रिव्ह्यू त्यांना मिळाला, त्याचा वापर केलाय. चला टीव्ही अंपायर आपण थांबा, लगेच चेक करा निर्णय काय असेल. पूर्वी आपण पाहिला का स्टम्प्स पासून बॉलचा अंतर हा वाईडसाठी ग्राह्य धरला जायचा, परंतु आता आजकाल नवीन नियम आला. खेळाडू जितके शफल होतील तिथपासून अंतर हे वाईडसाठी ग्राह्य धरलं जाते. परंतु रायगडमध्ये एकच लाईन आहे वाईडची, शफल लाईन नाही आहे. त्यामुळे वाईड लाईनच्या बाहेर जर बॉल गेला तर डेफिनेटली तो वाईडच असेल, यात शंका नाही आहे. फेअर डिलिव्हरी लिगल बॉल आहे, त्यामुळे रिव्ह्यू गमावला आता जिते संघाने. लिगल बॉल कॉल, त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारची रन नसेल. गोलंदाजाचं कमबॅक आपण पाहिलं. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या मात्र धावफलकामध्ये स्थिरावलेली 2 गडी बाद 48. आणखीन काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. खतर फलंदाजाच्या रीचमध्ये हा चेंडू होता, त्यामुळे नक्कीच योग्य निर्णय पाहायला मिळाला. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, कटरचा वापर केला, एज लागली, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावला. कॉट बँड विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला मैदानामध्ये. निलेश पाटील बॅक टू द डगआउट. तर हा कॉट बँड विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला. मैदानाच्या बाहेर चला निलेश पाटील. आता 2 बॉलचा खेळ बाकी आहे. टार्गेट सेट करायचा आहे. प्रोजेक्टेड स्कोअर दाखवतोय खरं तर 52, कारण 13.09 च्या सरासरीने हा संघ पुढे चालला पर ओव्हर मागे. आणि 52 धावा देखील जिते संघासाठी फार महत्त्वाच्या राहतील, कारण बॉलिंग अटॅक या टीमकडे चांगला आहे. ज्या टीममध्ये आपण पाहिला खरं तर हरेश गावणसारखा एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याच वेळेला आपण पाहिला खरं तर रोहित सारखा एक चांगला गोलंदाज आहे, रुपेश सारखा चांगला गोलंदाज, मयूर सारखा एक चांगला गोलंदाज आहे. त्यामुळे धावा वाचवण्यामध्ये 50 टोटल फार महत्त्वाचं राहील. यावेळेला स्विंग अँड मिस डॉट बॉल पाहिला. अंधाधुंद बेधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न होता. हँड अँड कॉर्डिनेशन योग्य नव्हतं आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल. आता शेवटचा बॉल या खरं तर ओव्हरमधला असेल, या इनिंगमधला शेवटचा चेंडू. समोर मयूर मात्रे. शेवट गोड होईल का? 50+ रन पाहायला मिळतील का? वन्स अगेन यावेळेला स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न आणि इथे खेळाडू बाद. डॉट बॉल होता. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाला आणि पहिलं सत्र संपताना धावा आल्या धावफलकामध्ये फक्त आणि फक्त 48. म्हणजे येणारे 24 बॉल पुढच्या इनिंगमध्ये धावा बनवायच्या. सेकंड इनिंगमध्ये गाठला टीमला 49. त्या अगोदर आपण टॉसकडे जाऊया. भूमी 11 मांडा संघाचा कॅप्टन, तर एका बाजूला मुद्दू 11 RCC पेठ संघाचा कॅप्टन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन पण टॉससाठी या. ज्या ठिकाणी असतील आमचे खरं तर ओव्हर कंप्लीट. पहिला चेंडू वाईड आहे. दुसरा चेंडू आपण पाहिला या खरं तर षटकामधला चौकार.
तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलवरती विकेट. सलग 2 डॉट बॉल आले. एक बॉल पेंडिंग आहे. शेवटचा एक बॉल पेंडिंग आहे. यस, अगदी योग्य माहिती आम्हाला मिळाली. दोन्ही स्कोरर, टेक्निकल स्कोरर आणि आमचे ऑफिशियल स्कोरर, त्यांच्या वतीनं ही माहिती मिळाली. त्यामुळे शेवटचा बॉल पेंडिंग आहे. टार्गेट सेट करणारा शेवटचा बॉल आणि स्ट्राईक एंडला असेल केतन म्हात्रे. हा खेळाडू केतन म्हात्रे स्ट्रायकिंग एंडवर त्याला शेवटचा बॉल. नेक्स्ट मॅच पेट विपक्ष मांडा, दोन्ही कॅप्टन या आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. टॉस केला जाईल या बॉल नंतर. चला घाई करा प्लीज. डॉट बॉल आहे त्यामुळे मयूरच असेल स्ट्रायकिंग एंडला, लक्ष असू द्या. चला एकाच वेळेला तुम्हाला दोन्ही एंड सोडावे लागतील, त्यामुळे स्ट्राईक रोटेशन हे ग्राह्य धरलं जाणार नाहीये. चला आपण निर्णय लवकर घ्या, सामना सुरू करा. एकच बॉल बाकी आहे, अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज. त्यामुळे मयूरलाच मैदानामध्ये जावं लागेल. खरं तर आपण पाहताय स्ट्राईक रोटेशन हा नियम आहे. तुम्हाला स्ट्राईक रोटेट करायचे असेल किंवा एक रन घ्यायचे असेल तर दोन्ही एंड तुम्हाला एकाच वेळेला सोडावे लागतील. अन्यथा स्ट्राईक रोटेशन किंवा ती रन ही ग्राह्य धरली जाणार नाही. याची नोंद प्रत्येक टीमने घ्या. त्यामुळे हा डॉट बॉल होता. स्ट्राईकला मयूरला थांबावं लागेल. विकेट देखील नसणार आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. निर्णायक चेंडू, मी मगाशी म्हटलं 50+ रन होतील का, कारण ऑलरेडी 48 धावा आहेत पहिल्या 3.5 चेंडूमध्ये. शेवटचा बॉल या इनिंगमधला, धावसंख्या धावफलकावरती 48-48. लास्ट बॉल तयार. शेवटचा चेंडू ऑन साइडला फटका खेळले. पहिली रन कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल केतन निघाला. थ्रो अतिशय योग्य झालाय, त्यामुळे रनआउटची विकेट देखील मिळेल. आणि बरोबर न्यूमॅरिकल टोटल ज्याला म्हणता येईल 50 धावांचं टार्गेट उभं केलंय पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना क्रीडा 11 जितू जिते या संघाने. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करूया आपण रुपेशजी. तर आमचे आदरणीय प्रणयजी पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत. दुबई रिटर्न प्रणय पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅचचा मांडा विपक्ष पेट, मुद्दू शेट बंधुराज प्रणय पाटील दुबई रिटर्न यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस तिथे घेतला जाईल. बरेचसे वाशी भागातील क्रीडा रसिक उपस्थित आहेत ते, आणि ते फक्त पेठ आणि या मांडा टीमचा सामना पाहण्यासाठी. आणि त्यांचा टॉस इथे घेतला जाते. आरसीसी पेठ राहतो की खिलाडी, आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल इथे टेल चॉईस केले आणि आलेला आहे टेल. टॉस इथे मात्र जिंकला आरसीसी पेठ. काय निर्णय असेल? फिल्डिंग बरोबर जाण्याचा निर्णय आपण पाहायला गेलो तर वाशी भागामध्ये पहिल्यांदाच तुम्ही क्रिकेट खेळत आहात. बराच वेळ तुम्ही व्यासपीठावरतीही आहात. आपण पाहायला गेलं तर काय म्हणाल आमच्या क्रिकेट विषयी? नक्कीच या विभागात खेळायचं बोला तर मुद्दू शेठ आमचं एक लकी पॅकर आहे, आणि नेहमी आमचे पेन तालुका असो का अलिबाग असो, नेहमी आमचे ते एंट्री करतात आणि आमच्यावर खूप भरोसा करतात. खूप सपोर्ट असतो त्यांचा, आणि खेळायला पण आमच्या सर्व मुलांना एवढं मजा येते. तर आम्ही एवढे लांब त्यांचे शब्द, त्यांचे नाव खुशी खुशी खेळायला येतो. मांडा टीम म्हटल्यानंतर आणखी एक दमदार सीमा म्हटलं जातं टेनिस क्रिकेटमधील. काय म्हणाल, टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असतात? आम्ही बॅटिंगच केली असते. स्मार्ट होतं असं कॅप्टन पाहायला मिळेल. टॉस तर हारलोय, आता मात्र बॅटिंग करायची आहे. आणि आमचे दुबई रिटर्न, यस कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला दोघांनाही मात्र या सामन्यासाठी पाहायला मिळेल. आणि आमचे दुबई रिटर्न इथे मात्र आदरणीय प्रणयजी इथे आहेत. आणि प्रणयजी काय म्हणाल, आज स्पर्धेच्या निमित्ताने क्रिकेटला एन्जॉय करताना मात्र पाहायला मिळत आहेत? यस, चला मॅच चालू करा. मॅच चालू करायची आहे प्लीज. StarTennisCricket.in.
सामना सुरू होतोय. 50 धावांचा पाठलाग करायचा मैदानामध्ये घातला टीमला आणि एका बाजूला 50 धावा डिपेंड करायचा जिथे टीमला. या ऐकूया आपण खरं तर पुढच्या सत्रामध्ये पुढचा आवाज आमचे उत्तम समालोचक रुपेश पाटील यांच्याकडे आपण जाऊया. धन्यवाद. त्याचबरोबर आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय बबलू म्हात्रे, प्रवीण म्हात्रे यांचे परम मित्र तेजस बबल्या अंडर आमचे बेतात बादशाह यांना विनंती करेन की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. मॅच ऑन आपल्याला पाहिलं गेलं तर आपण पाहताय, निहारताय, अनुभवताय रायगड भूषण विजेते स्वर्गीय अण्णा म्हात्रे गुरुजी स्मृती चषक 2025. आणि आज पाहायला गेलं तर वाशी भागामध्ये मात्र प्रथम नाईट स्पर्धा मात्र संपन्न होताना पाहायला मिळतो आणि तेवढाच ही स्पर्धा क्रीडा रसिकांनी मात्र डोक्यावरती घेतलेली पाहायला मिळते इथे. आता जर पाहायला गेलं तर रात्रीतील मध्यरात्रीमध्ये आपण प्रवेश करत आहोत आणि मध्यरात्रीचे मात्र 2:15 झालेले आहेत आणि 2:15 ही मात्र तेवढी तोबा गर्दी आपल्याला मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतो इथे. हाच वाशिभाग क्रिकेटचा मात्र विजय आपल्याला पाहायला मिळते. सुमीजी म्हात्रे डोलवीचे यांना इथून आमंत्रित करण्यात येतोय, युवा उद्योजक. आपण इथे यायचं. त्याचबरोबर आदरणीय मुद्दूशेठ अकवारे यांच्याकडनं आपल्याला पाहायला गेलं तर हरीश यांनी मात्र लगातार 2 विकेट घेतल्या ना तर इथे मात्र 2000 रुपयाचं पारितोषिक, 1500 रुपयाचं पारितोषिक. हो, या बॉलवरती पाहायला गेलं तर हरीश यांच्यासारख्या एक चांगल्या गोलंदाजावरती प्रहार केलाय. विशाल यांच्या बॅट मधून मात्र हा येतोय क्लासिकल चौकार. त्यानंतर पाहायला गेल्या ओळखल्या पारखल्या आणि अगदी इथून पाहायला गेलं कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये स्टंपचा बेल्स पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद. बिग विकेट, 440 रूलचा करंट. विशाल बॅकडोर कॅच.
अगदी रिक्वायर्ड रन रेट अगदी परत एकदा डाऊन झालंय. 12.71 वरती गेले आणि करंट रन रेट 12चा आपल्याला पाहायला मिळतो. 14 धावा धावपालकावरती लागल्यात. 1.1 चा खेळ आतापर्यंत झाला. इथे मात्र फटका फसलेला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येताना मात्र पाहायला मिळतील आणि इथून झेल मात्र सुटलाय. ओ हो 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 जीवदान मिळालंय फलंदाज तुषार याला. मोठे खेळाडू आहेत, नाव आहे, त्या खेळाडूंना मात्र जीवदान मिळालंय. क्या पकडा क्या जिंका मॅच असं म्हटलं जाताना, परंतु इथून त्याच पद्धतीने प्रथमेश कडनं मात्र चुकी झाली आहे. त्याच्याकडनं चुका होत नाही आहे, परंतु ही चूक झालेली आहे. आता या चुकीला कशा प्रकारे भरून काढलं जाईल, परंतु इथून सागरला हे पाहायला गेलं तर हो क्लास इथे मात्र पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक आहे, तिथे अडवला जाईल. एकदा मात्र कंप्लीट केले जाते. स्किड झाला होता. आता मधून बॉल एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल आणि या एका धावेनं धावपालकावरती धावा लागल्या जातात त्या 16 धावा. परत एकदा रिक्वायर्ड रन रेट वाढला गेला. 13.60 मध्ये मात्र जाताना पाहायला मिळते. तुम्ही जसं मात्र बॉलवरती कमी धावा घ्याल, गती परिवर्तन कराल. ओ हो हो भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला. रुपेश म्हात्रे हे नाव सातत्याने चर्चेत राहिले. अनेक स्पर्धांमध्ये मात्र आपल्या नावाचा परिचय दिला. रुपेश म्हात्रे या मात्र गोलंदाजाने. फलंदाज बाद तुषार बॅक टू द गाठ. आपण पाहतोय इथे स्टार टेनिस क्रिकेट.in च्या मात्र कॅमेरामध्ये मात्र या क्रीडा रसिकांना मात्र दर्दी प्रेक्षक, आता हे खरे प्रेक्षक आहेत जे आता राहिले गेलेले आहेत. 900 गवशे गेले, आता दर्दी प्रेक्षक राहिलेले आहेत. कुणी पाहायला गेलं तर हे पहा आमच्या बॅनरवरती आपल्याला पाहायला मिळतात जे अनामात्रे गुरुजी बॅनर्स तिथे मात्र आहे. कोणी हाताची घडी घातली, कोण काय टेन्शन मध्ये आलाय, कसे खेळत असतील विचार करतात तिथे. आणि काय ती मफलर आहे. प्रत्येकदा आपण जाऊ प्रेक्षकांमध्ये. तोपर्यंत पाहायला गेलं तर इथं अलंग कार्पेट खेळून काढला. टी मध्ये परत एकदा बॉल चाललाय सीमारेषा पार. चुकी झाल्यात. आल्या धावा इथे मात्र 4 4 4 4 4 चौका. कमबॅक करण्याची सुवर्ण संधी घाटला टीमला दिली का, कारण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. हर्षलला पाहिले. रुपेशांच्या विरोधामध्ये काय फटका खेळलाय. आला तसा मात्र तोपा होता, तोफ्याला केलाय कबूल 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 षटकार. इथून आता मात्र इथून 26 धावा धावपालकावरती मात्र पाहायला मिळतात. अप्रतिम मात्र इथे केले. आजच्या रात्रीमध्ये पाहायला गेलं तर एकच आयवा कॅच मात्र येताना पाहायला मिळाली. आता समीकरण मात्र बदलले जातील. कॅमेरामॅन आमचे क्रीडा रसिकांना परत एकदा घ्या प्रेक्षकांना. 12 बॉल 24 ची गरज. ड्रिंक ब्रेक पाणी हवंय. पंच चहा हवंय. मसाला लगेच क्षेत्रशन लावा. चहा नंतर मिळेल, हे सगळं नंतर मिळेल. चला प्रत्येक विकेटसाठी आता 500 रुपयाचं पारितोषिक मुद्दू शेठ यांच्याकडनं. हे कारण आपण बॅनर पाहतो इथे अनामात्रे गुरुजी आणि आमचे वैकुंठ दादा आणि आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय सुजित भाई मात्रे यांचं मात्र आपल्याला बॅनर पाहायला मिळतं. DK दादांचा हे बॅनर पाहायला मिळाला. धैर्यशील दादा आणि त्याचबरोबर आमचे श्रेयश म्हात्रे यांचाही मात्र आपण पाहायला गेलं तर हा बॅनर पाहतो इथे. त्याचबरोबर क्रीडा रसिके मात्र तिथे पाहायला मिळतात इथे. आणि या तोबा गर्दी मात्र आता गेलं तर घड्याळामध्ये वाजलेले आहे ते 2:24. 12 बॉल मध्ये 24 धावांची गरज. प्रत्येक बॉल मागे तुम्हाला 2 धावा बनवायच्या आहेत. रुपेश म्हात्रेचा स्पेल संपलाय, त्यानंतर हरीश गावणचा स्पेल संपलाय. आता अशी 2 गोलंदाज रोशनजी कोणत्या असणार जिथे टीमकडे की ह्या 12 बॉल मध्ये 24 धावा डिफेन्स करतील. कारण
मुद्दू शेठ अकवारे साहेबांना मी विनंती करेन की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. टेनिस क्रिकेटला लाभलेला हा एक सोनेरी हिरा म्हणता या आपल्याला येतील दानशूर दाता आणि या क्रिकेटला धर्म मानणारे आणि त्याचबरोबर क्रिकेटवरती नित्यांत प्रेम करणारे आणि आमचे श्रेष बा म्हात्रे यांचे अगदी खास. आम्ही त्यांना विनंती करू की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. 12 बॉल 24 ची गरज आपल्याला इथे मात्र पाहायला मिळेल. पहिलाच बॉल इथे मात्र शूटर बॉल पाहायला मिळाला. काय अप्रतिमत्र गोलंदाजी. आपण चर्चा करत होतो की कोणता गोलंदाज वापरला जाईल. आता गोलंदाज वापरतायत ते मयूरला. मयूर मात्रेला पाहतो इथे मात्र आता 11 बॉल मध्ये 24 धावा. एक एक बॉल आहे ना तो मात्र इथून विजयी कोण होणार ते ठरवण्याचं मात्र इथून काम करणार आहे. 11 बॉल 24. ओ घुटना टेकता माशा देखील मात्र पाहायला गेलं तर तडपडून इथे मात्र उलटा सुलटा फुलटा मात्र खेळण्याचा प्रयत्न आणि तरीही मात्र धावाली एक. प्रयत्न जोरदार केला जातील. 10 बॉल मध्ये 23 बनवायचे आहेत. घाटला गाव चेंबूर की इथून जिते. क्रीडा 11 जितू आहे. जिते दुसऱ्या बाजूला घाटला गाव चेंबूर टीम. कोणता जिंकणार संघ आज. चांगला केला रिव्हर्स अटॅक केला पाहायला गेला तर संधी नसेल तिथे. शूटर बॉल होता त्या बॉलला केला मात्र शूट. AK-47 हा येतोय दमदार चौकार. रात्रीपासून अगदी शेवटच्या रात्रीपर्यंत प्रेक्षक कमाल कॅचसाठी खरं तर एअरबड्स ब्रँडेड दिले जातात आणि त्याचबरोबर आपण पाहताय लक्की ड्रॉसाठी देखील एक स्मार्ट वॉच ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाला ते आदरणीय संतोषजी बोरकर तेही सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांना विनंती असेल आमच्या आयोजकांच्या वतीनं पण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. 9 बॉल 19 समीकरण मात्र बनलं गेले. 31 धावा धापालकावरती लागलेल्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात मयूर. याही फटक्यावरती मात्र पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल तिथे मात्र पकडला जाईल झेल. ओहो आणि इथून मात्र फलंदाज बाद. महत्वपूर्ण विकेट. बॅक टू टेक आउट परतावा लागेल हर्षल या फलंदाजांना. आणि आपण पाहायला गेलं तर मुंबई चेंबूर वरना प्रवास आज वाशी विभागामध्ये जवळपास 70-75 किलोमीटरचा प्रवास त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो इथे. आणि प्रसादजी धनावडे साहेब रवीचे आमचे बादशाह ओमकार. चला या ओमकार पाटील स्टायलिश खेळाडू किंग आहे आमचा. बॉलरसाठी इथून 500 रुपयाचं पारितोषिक मुद्दू शेठ यांच्याकडनं मात्र आलेले आहेत. किमॉन लेस्ली इथे मात्र पाहायला गेलं तर समीकरण मात्र प्रत्येक बॉल मागे मात्र बदलताना पाहायला मिळतात. अनेकेत स्ट्राईक एंडला मात्र पाहायला मिळतात इथे आणि इथून आलाय बॉल डॉट. आता प्रेशराईज मात्र करण्याचं काम परिपूर्ण मात्र जिथे टीम करत असताना पाहायला मिळतं. खास इम्प्रेस केले मयूर या गोलंदाजाने. काय गोलंदाजी हातारली. आता हा बॉल खूप महत्वपूर्ण असणार आहे. 7 बॉल मध्ये बनवायचे आहेत त्या 19 धावा. हा बॉलवरती षटकार चौकार आला तर इथे मात्र मॅच आशादायक बनवू शकते. नाहीतर मात्र इथून हारागिरी पासून तुम्हाला वाचायचा असेल तर मोठा फटका खेळायचा आहे तुम्हाला. तिथून मात्र क्षेत्ररक्षक आहेत परंतु तेवढाच अप्रतिम क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं. बॉल अडवला. वाव काय क्षेत्ररक्षण. समर्पण समर्पित स्वतःला इथे मात्र केलं जातोय. मंदारकडनं मात्र पाहायला मिळालं आणि धावा निश्चित 2 मात्र आपल्या संघासाठी वाचवल्यात. पहा तिथे आणि या धावफलकावरती 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 33 धावा 3 विकेट माघारी. आता येणारे बॉल असणार आहे ते 6 आणि विजयासाठी 17 धावांची गरज. टोकोडीजे
6 बॉलमध्ये 17 बनवायचे आहेत. आपण पाहायला गेलं तर क्रीडा 11 जिते ज्या पद्धतीने मात्र इथून खेळ केलाय ना, अप्रतिम मात्र पाहायला मिळालं. महत्वाच्या वेळी महत्वाची विकेट प्राप्त करून दिली. ब्रेक थ्रू निर्माण करून देण्याचा प्रयत्न मात्र केला गेलाय. 33 धावा धावफलकावरती लागल्या. 6 बॉलमध्ये 17 तुम्हाला बनवायचे आहेत. जर या एका पहिल्या दुसऱ्या बॉलवरती जर का इथून षटकार चौकार आला ना, तर मात्र मॅच घाटला टीमसाठी बनवू शकते. यानंतर आणखी एक हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहायला मिळेल. रातो के खिलाडी RCC पेट आणि भूमी 11 मांडा टीम. कुठेही जाऊ नका, ही मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या मोठ्या इथे मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. बघता बघता बॉल होतोय फरार. आर पार सीमा रेषा पार 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 चौकार. अनुमान नाही की आपल्या स्टाईलने मात्र चौकार देत आहेत. ठोक 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 डीजे. मात्र क्रिएट झालाय पाहायला गेलं तर जिते टीम वरती. कारण 5 बॉलमध्ये 13 बनवायचे आहेत. हेच तर आहे ना क्रिकेट. संकटांना घाबरू नका. संकट किती येऊ द्या, असे तुटून पडा ना की सगळ्याच गोष्टींवरती मात करून विजय हा तुमचाच आहे. आणि त्याचं मात्र उत्तम उदाहरण तुम्ही मात्र द्याल. आपला हातून क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळालं. क्रिकेट आहे. क्रिकेट म्हटल्यानंतर जादुई अंकाचा खेळ म्हटलं जातं. क्रिकेट म्हटल्यानंतर क्रिकेटचा प्रवास आणि क्रिकेट हा मात्र अविश्वसनीय क्रिकेट आहे. आणि त्या पद्धतीने मात्र आपण आता सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळतोय. कधी जर पाहायला गेलं तर जितोय जितेकडनं मात्र जिते गावाकडनं मात्र हा खेळ मात्र बाजूला जाताना पाहायला मिळतो. तर कधी घाटल्या गावाकडनं, कधी घाटला गाव तर कधी जिते गाव. कोणता संघ कोणता गाव जिंकेल. इथे मात्र संधी आहे तिथे. साधा सोपा बॉल इथे मात्र पकडला जाईल. फलंदाज बाद प्रतीक म्हात्रे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. आता तिथून माघारी परतावं लागेल. बॅक टू टेक आउट. सागर एक महत्वाची विकेट. आता 4 बॉलमध्ये 13 धावांची गरज. पांचाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि इथून 500 रुपयाचं पारितोषिक विकेट साठी आलेले आहे. संगम मुद्दू शेठ अकवारे. आज पाहायला गेलं तर जिते टीम वरती खूप आपण फॅन आहेत ते आणि नेहमीच जिते टीम साठी मात्र सपोर्ट त्यांचं चांगलं पाहायला मिळतं. अटल करंडक मध्ये आम्ही ऐकले धारावी संघाला खूप इम्प्रेस केले त्यांनी आणि कॉमेंटेटर वाल्यांनाही. हो या बॉलवरती मात्र तडका पाहायला मिळतो. या बॉलला फेकून दिलंय सीमारेषा पार 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 पार. अगदी ठोसा दिलाय ठोकून. आधी मात्र फटका आलाय. गेम पलटी करणारा उलटा फुलटा षटकार. ची खरेदी करण्याच्या विचारामध्ये आहेत प्रणय शेठ म्हात्रे. आणि आता चर्चा होईल. नितीन दादा म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य वडाव. बैलगाड्या शर्यती ही मात्र भरल्या जातील. काय कमी आपल्याकडे. अगदी भरभरून निसर्गाने आपल्या या विभागाला दिलेला आहे. 43 धावा धावफलकावरती. आता येणारे 3 बॉल आणि 7 धावांची गरज. 3 बॉल 7. हो इथे मात्र पाहायला गेला तर एकदा मात्र घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट मात्र केला जाईल का नाहीये. आणि इथून पाहायला गेलं तर तिसरे पंचांची मागणी करण्यात आली आहे. हो एक प्रेशर कधी तू तर कधी मी हे मात्र पाहायला मिळते इथे. आता मात्र इथून चेक केला जाईल विकेट आहे की नाहीये. तिसरे पंच कोणीही बोलू नका प्लीज. तिसरे पंच कोण आहेत या प्लीज.
हॅलो चिक सर इथून पाहिलं गेलं तर चेक केले जाईल प्रत्येक अँगल. खूप क्रुशल मॅच आहे. आपण पाहायला गेलं तर हाय व्होल्टेज ड्रामा रंगताना मात्र पाहायला मिळते. जबरदस्त मॅच. एका बाजूला घाटला गाव, दुसऱ्या बाजूला मात्र जितोय जिते की घाटला गाव. इथे मात्र पाहायला मिळतोय अफलातून क्रिकेट रंगताना पाहायला मिळते. क्रीडा रसिके मात्र जिथे बसलेले होते, रस्त्यावरती गेले होते, ते परत एकदा खाली उतरलेत. आता जायला निघाले होते, ते परत एकदा खाली बसलेत. इथून चहाची व्यवस्था आहे, सगळी व्यवस्था या मैदानामध्ये अगदी पाहायला मिळते. एवढी दुकानं आपण पाहायला गेलं तर मला वाटतं गव्हाणला पाहायला मिळतात इथे. आणि त्याच्यानंतर मात्र आज वाशी भागामध्ये एवढी दुकानं आपल्याला मात्र स्टॉल आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिमरित्या मात्र आयोजनाचं उत्तम उदाहरण इथे मात्र दिलं गेले. रायगड भूषण विजेते स्वर्गीय अण्णा म्हात्रे गुरुजी स्मृती चषकाचं मात्र उत्तम उदाहरण. इथून नो डाऊट फलंदाज बाद होणार नाहीत. एकदा मात्र त्यांना पाहायला मिळेल. आता धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 44 धावा. आता विजयासाठी मात्र इथून येणारे बॉल असणार आहे ते 2 आणि गरज आहे विजयासाठी ती 6 धावांची. एक षटकाराची गरज आहे. आता इथून कोण जिंकणार, कोणता संघ जिंकणार, बरीचशी चर्चा मात्र पाहायला मिळेल. जितोय जिते की इथून घाटला गाव की जितोय जिते, बरीचशी चर्चा मात्र आपल्याला पाहायला मिळेल. वाव, मॅच काय बनली गेली. दोन बॉल आणि 2 बॉल मध्ये 6 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. 44 धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. ऑन स्ट्राईक फलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत ऑन स्ट्राईक इथे मात्र पाहायला मिळतात. फलंदाज असतील इथे अनिकेतला पाहायला मिळतं. अनिकेतनं अनेक वेळा मात्र काटला टीमसाठी मात्र अशा सामने जिंकून दिले गेले आहेत. 2 बॉल 6ची गरज. या बॉल आलाय डॉट. आता मात्र इथून 1 बॉल मध्ये 6 धावा म्हणजे तुम्हाला कंपल्सरी विनिंग फटका मात्र खेळावा लागेल. मोठा फटका खेळावा लागेल. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या प्रेक्षकांना विनंती करेन. अगदी मैदानाच्या चारी बाजूला आल्या पाहिजे. काय मॅच बनली गेली. आता येणारे मात्र बॉल असणार आहे ते 1 बॉल आणि विजयासाठी 6 धावांची गरज. हो घाटला टीम की इथून मात्र जिते. तसं पाहायला गेलं तर बिग फाईट मात्र घाटला टीमला दिली गेली. 1 बॉल मध्ये 6 धावांची गरज. अफलातून क्रिकेट इथं मात्र पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने मात्र या क्रिकेटला रंगवलं गेले आणि ज्या पद्धतीने मात्र या मॅचला बनवलं गेले. कधी पाहायला गेलं तर फलंदाजांची बाजू, तर कधी पाहायला गेलं तर गोलंदाजांचा बोलबाला, कधी पाहायला गेलं तर इथून फलंदाजाने आपल्या नावाचा बोलबाला केलाय. ओहो इथं मात्र अगदी अल्टी पलटी गेम मात्र होताना पाहायला मिळालं. असं म्हणता आलं नाही की शेवटपर्यंत हा सामना जिंकला जाईल. 1 बॉल मध्ये 6 धावांची गरज. सामना कोण जिंकेल, जिते की घाटल्याचा मात्र हा संघ. घाटला गाव की जितोय जिते, घाटला गाव की जितोय जिते, जिते की घाटला गाव. 1 बॉल 6 धावांची गरज. 6 धावांची गरज आहे 1 बॉल मध्ये 6 धावांची गरज. समीकरण 3.5चा खेळ झालाय. 44 धावा धावफलकावरती मात्र लागल्या जात्या. 4 विकेट माघारी गेलेत. 4-4-4चा मात्र नंबर्स आपल्याला पाहायला मिळतो इथे. आता येणारा 1 बॉल आणि 6 धावांची गरज. वाव, काय मॅच बनली गेली. अफलातून इथे मात्र प्रत्येक मॅच वाशी विभागाची आणबाण शान मात्र आपण पाहतोय. ही स्पर्धा रायगड भूषण विजेते स्वर्गीय अण्णा म्हात्रे गुरुजी स्मृती चषक 2025. अजय भुईरामचे उत्तम सोय इथे करताना मात्र पाहायला मिळतात आणि आयोजकांचंही कौतुक करावं लागेल. इथे खूप छान चाय पे चर्चा. काल आपण आवाज आहे. यस सर.
चला आपण सामना सुरू करा आणि विनंती राहील विकेट समोर जे क्षेत्ररक्षक राहतील दोन, आपली सावली आपला सॅडो त्या विकेटवरती पडता कामा नये. जेव्हा बॉल डिलिव्हर होईल तेव्हा आपण कोणत्याही प्रकारची मुवमेंट ते करायचे नाही, ही सूचना मात्र असेल खरं तर पंचांकडून देखील तुम्हाला. चला थोडी घाई करा प्लीज. विकेटवरती कोणत्याही प्रकारचा शॅडो तिथे आला येता कामा नये प्लीज. आता एक बॉल आणि 6 धावांची गरज. एक बॉल मध्ये 6ची गरज असताना मात्र अट्रॅक्टिव्हिटी मात्र क्षेत्ररक्षण मात्र क्लोजिंग क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. एक बॉल आणि 6 धावा. एक बॉल 6 धावा. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या 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 आणि टाळ्या. एक बॉल 6 धावा. आणि हा सामना जिंकलाय जितोय जिते. अर्थातच एक बॉल मध्ये 6 धावांची गरज. फटका बसलाय आणि इथून मात्र पराभव पत्करावा लागला. टीम घाटला गाव चिंबू टीम. कॉंग्रॅच्युलेशन टीम. आपण पाहायला गेलं तर जितोय जिते हार्डलक टीम घाटला गाव चिंबू टीम. चला इथून मी विनंती करेन लगेचच टीम पेठ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. RCC पेठ. प्रेक्षक जर घरी जायला निघाले असेल कोणीही जाऊ नका. रातो